स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बॅकनेकवर बॉटनेकची खूप सुंदर अशी न्यू स्टाईलची डिझाइन बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून मी ज्या काही टिप्स व ट्रिक्स सांगणार आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही अशी सुंदर डिझाइन बनवू शकाल। तर बघा, आजच्या व्हिडिओची क्वालिटी एवढी व्यवस्थित आलेली नाहीये, त्याबद्दल सॉरी। तर बघा, तुम्ही बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे। तर याची मेजरमेंट आता आपण बघूयात। तर हे बघा, याची टोटल उंची होती 12.5 पावणे 13। तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी इथे 14.25 ला मार्क करून अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। तर याची छाती होती 28 ची, तर 7 त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे। तर बॉटनेकसाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ऍड करत असतो, हा पॉइंट लक्षात ठेवा। इथे शोल्डर आपण पूर्ण टाकत असतो, तर याचं शोल्डर होतं 12.5चं, तर इथे मी 6.25 ला मार्क करून घेतलेला आहे। तर बॉटनेकसाठी आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढाच मोंढाई घेत असतो, तर इथे पण मी 6.25 ला मार्क करून अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। तर हे बघा, इथे बॉटनेकसाठी आपण 1 इंच घेत असतो मागच्या पार्टसाठी असा गोलाकार शेप देण्यासाठी। तर हे बघा, इथे आपल्याला जेवढं शोल्डर ठेवायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ऍड करून उरलेल्या जागेवरती आपण अशा पद्धतीने बॉक्स आखून घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी 2.5 शोल्डर घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी 3 इंचला मार्क केलेला आहे आणि इकडे 3.25 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे। तर या वरच्या बॉक्सची उंची मी साधारणतः 2.25 एवढी घेतलेली आहे आणि मध्ये थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे, तर ते टोटल 1.25 एवढं असेल। हा, एवढंच आहे आणि खालच्या बॉक्सची उंची 6 एवढी घेतलेली आहे। तर हे बघा, हे दोन्ही बॉक्स मिळून टोटल उंची झालेली आहे 9 ची। तर हे बघा, इथे खाली अशा पद्धतीने चौकोन आखून ते व्यवस्थित मी करून घेतलेला आहे। तर याला आता आपण आकार देऊन घेणार आहोत। तर वरच्या चौकोनसाठी मी इथे 1 इंच एवढं घेतलेलं आहे, तर त्या 1 इंचला मी खडून अशी मार्क करून याला आपण आता गोलाकार शेप देऊन घेणार आहोत। तर हे बघा, मी कशा पद्धतीने गोलाकार शेप देत आहे ते व्यवस्थित बघा। अशा पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे, व्यवस्थित गोल शेप इथे तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, इथे व्यवस्थित गोल शेप तयार झालेला आहे। तर यानंतर आता आपण खालच्या चौकोनवरती बॉटनेकची जी सुंदर डिझाइन तयार करणार आहोत, तर त्याचा आकार कसा द्यायचा आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा। तर हे बघा, इथे मी साधारणतः अर्धा इंच एवढे मार्जिन घेणार आहे। तर हे बघा, इथे अर्धा इंच घेऊन त्याला मार्क करून त्या बॉक्सच्या साधारणतः पाऊण बॉक्स एवढं, चतकुर बॉक्स एवढंच, म्हणजे तिसरा भाग असेल एवढं मी असं वरती तो गोलाकार शेप घेणार आहे। बॉक्सचा चतकुर भाग एवढा असेल एवढं, आणि यानंतर अशा पद्धतीने छोट्या छोट्या अर्ध्या गोलांमध्ये असा आकार देऊन घेणार आहे। तर व्यवस्थित बघा आकार कशा पद्धतीने दिला आहे। तर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे, हळुवारपणे सावकाश आकार देऊन घ्यायचा आहे। या आकारामुळेच आपल्या गळ्याला खूप सुंदर असा लुक येणार आहे। तर हे बघा, इथे मी आकार देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण याला व्यवस्थित सरळ करून घेऊयात। तर हे बघा, मी ब्लाउज पीसचा सरळ कापड ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेला आहे। तर हे बघा, आता मी हे सरळ करून घेते, म्हणजे व्यवस्थित हे डबल फोल्ड आहे तर सिंगल करून घेत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपला शेप रेडी झालेला आहे। किती सुंदर दिसत आहे हा शेप। हे बघा, इथे मी व्यवस्थित करून घेत आहे, ब्लाउज पीसला व अस्तरला सारखी मार्जिन ठेवत सुईमध्ये व्यवस्थित दोरावून घ्यायचा आहे। आपण या सगळ्यात अगोदर इथे मधला शेप स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित मधला शेप आपण स्टिच करून घेणार आहोत, कारण की मधल्या शेपवरतीच आपल्या गळ्याचा आकार डिपेंड आहे। तर हे बघा, मी पुन्हा एकदा व्यवस्थित सरळ दोन्हीकडून सारखी मार्जिन ठेवत करून घेतलेला आहे आणि आता आपण हा मधला शेप स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा, व्यवस्थित टोकावरती सुई खाली ठेवायची आहे आणि मी जशा पद्धतीने स्टिच करत आहे, जशा पद्धतीने हात ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे, जेणेकरून याचा शेप व्यवस्थित शिवला गेला पाहिजे। तर हे बघा, इथे मी व्यवस्थित स्टिच करून घेत आहे। तर हे बघा, हळुवारपणे सुई खाली ठेवायची आहे जिथे टोक आहे तिथे, आणि जिथे गोलाकार शेप आहे तिथे असं गोल मध्ये फिरवत सुई टोकाजवळ खाली ठेवून
व्यवस्थित ते त्रिकोणी शेप यायला पाहिजे ना टोकाजवळ, त्यामुळे तिथे सुई खाली ठेवायची आहे जेणेकरून तो कोना व्यवस्थित शिवला जाईल। तर हे बघा पुन्हा एकदा अशा पद्धतीने गोल शिवून घ्यायचा आहे आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर सुई आपण साईडला करून पुन्हा तिथेच ठेवून तो स्टिच करून घेऊ शकतो। तर हे बघा इथे मला फिरवायला थोडासा प्रॉब्लेम येत होता, तर मी कडेला घेऊन परत पुन्हा तिथे ठेवून त्याच ठिकाणी ठेवायचे आहे, परंतु जिथे आपण मार्क केलेला आहे त्या मार्किंगवरच आपण स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा स्टिच करताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक सावकाश स्टिच करून घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याला खूप असं म्हणजे नाही का सरळ सरळ लाईनवरती काही स्टिच करायचं नाहीये। तर असं तिरक्या वगैरे लाईन्स आहेत, गोलाकार लाईन्स आहेत, त्यामुळे आपल्याला एकदम हळूवार स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करताना आकार बिघडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, कारण जो आकार आपण घेतलेला आहे तो जर बदलला तर गळ्याचं लुक पूर्णच बिघडणार आहे, त्यामुळे एकदम सावकाश आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे मी कोपऱ्याच्या ठिकाणी सुई खाली ठेवली आहे आणि परत आता हे असं गोलाकार आपण स्टिच करून घेणार आहोत। तर हे बघा इथे मी खालचा कोपरा स्टिच करून घेतलेला आहे। आता अर्धवर्तुळाकार जे आहे खालचं आपलं ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे, जिथे आपण मार्क केलेला आहे तिथेच। अस्तरचं आणि ब्लाउज पीसचं कापड व्यवस्थित प्रेस करत ते गोळा होणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे अशा पद्धतीने सावकाश स्टिच करायचं आहे, कुठे अस्तर खाली गेलं नाही पाहिजे ब्लाउज पीसच्या। तसं पण आपण ब्लाउज पीस एक्स्ट्राच कट केलेला आहे, कारण असं शिवताना आपल्याला त्यामुळे अडचण येत नाही। तर हे बघा अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, जिथे कोपरा आहे तिथे सुई खाली ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने ते फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने तिथे सुई खाली ठेवलेली आहे, अशा पद्धतीने फिरवायचंय आणि मग असं गोलाकार जो शेप आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीने गोलाकार शेप आपण इथे शिवून घेणार आहोत। एकदम सावकाश शिवून घ्यायचं आहे, ते त्याचा आकार बिघडला नाही पाहिजे, कारण त्या आकारावरतीच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे। तर हे बघा व्यवस्थित हळुवारपणे मी ते स्टिच करून घेत आहे। जिथे कोना आहे तिथे सुई खाली ठेवायची आहे, हे मी खूप वेळ सांगत आहे, कारण तो कोना आपण जर सुई खाली न ठेवता स्टिच केला तर तिथे तो कोना येत नाही। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने स्टिच करायचंय, जिथे कोना आहे तिथे सुई खाली ठेवायची आहे, मग ब्लाउजचा पार्ट असा फिरवून घ्यायचा आहे आणि मग सावकाश परत त्या गोल आकारावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने ती टीप देऊन घ्यायची आहे। हे बघा आता आपलं पूर्ण गळा स्टिच होणार आहे। जिथे कोना आहे तिथे सुई खाली ठेवायची, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे। हे बघा आता आपला गळा पूर्ण शिवून झालेला आहे। तर यावरती आपण आता पुन्हा डबल टिप देऊन घेणार आहोत, जेणेकरून हा व्यवस्थित पॅक होईल। हे बघा व्यवस्थित अशी डबल टिप देऊन घ्यायची आहे सावकाश। जिथे कोणे आहेत तिथे सुई खाली ठेवायची आहे, व्यवस्थित गोल शेप स्टिच करून घ्यायचे आहेत। आपल्या गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे व्यवस्थित मी डबल टिप देऊन घेत आहे। टिप व्यवस्थित देऊन घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने डबल टिप देऊन घ्यायची आहे, ते व्यवस्थित लॉक झालं पाहिजे, त्यासाठी मी डबल टिप देऊन घेतलेली आहे। आणि इथे माझं ब्लाउज पीस नेटचं असल्यामुळे मी इथे रिस्क घेतलेली नाहीये, कारण नेटमधून आपला दोरा निघू पण शकतो, त्यामुळे मी डबल टिप देऊन घेतलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपली डबल टिप देऊन होत आलेली आहे। तर हे बघा सावकाश डबल टिप देऊन घ्यायची आहे, जिथे टिप दिली आहे त्याच टिपीवरती आपल्याला ती द्यायची आहे, किंवा एखादी लाईन एवढं मार्जिन ठेवत ती देऊन घ्यायची आहे। तर बघा मी एकदा एक्स्ट्राचा दोरा कट करून घेतलेला आहे। यानंतर आता आपण याला असं मधोमध फोल्ड करून थोडासा कट देऊन गळ्याच्या साईडने साधारणतः 2 लाईन एवढी मार्जिन ठेवत आतमधलं एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहोत। तर हे बघा इथे मी कट करून घेत आहे। कट करताना व्यवस्थित कट करायचा आहे, गळ्याला आपला कट गेला नाही पाहिजे। हे बघा व्यवस्थित जिथे कोपरे आहेत तिथे व्यवस्थित कट करायचा आहे, टिपेवरती किंवा मग आपल्या ब्लाउज पीसच्या कापडावरती कट नाही गेला पाहिजे याची काळजी घेतच आपल्याला तो मधला गळा कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करायचा आहे। हे बघा मी कशा पद्धतीने कट करत आहे, व्यवस्थित तसेच काने कोपरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत हळुवारपणे। तर हे बघा इथे सावकाश मी कट करून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही कट करायचा आहे। तर हे बघा व्यवस्थित कट करून घेतलेला आहे मी, ते खालचा पार्ट हळुवारपणे कट करून घ्यायचा आहे।
तर यानंतर आपण एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घेतलेलं आहे मधलं. यानंतर आपण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत. तर बघा इथे मी छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे थोड्या थोड्या अंतरावरती, जेणेकरून तो गळा व्यवस्थित सरळ होईल. तर बघा जिथे आपले कोपरे आहेत तिथे व्यवस्थित आधी कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग नंतर जिथे गोलाकार शेप आहे तिथे थोडे थोडे कट्स देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला गळा फिनिशिंग सहित व्यवस्थित सरळ होतो. तर बघा इथे माझे कट्स देऊन झाले आहेत. हे बघा मग अशा पद्धतीने आपल्याला तो सरळ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. त्याचे काने कोपरे काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आपलं ब्लाउज पीस वरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे गोल शेप किंवा मग कोपरे वगैरे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. तर हे बघा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला त्याचा आकार करून घ्यायचा आहे. हे बघा कशाच्या तरी मदतीने किंवा मग बोटाच्या मदतीने ते गोल शेप आपल्याला काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक शेप व्यवस्थित काढायचा आहे, कारण त्याच शेपवरती आपल्या गळ्याचा आकार डिपेंड आहे. तरी बघा मी कशा पद्धतीने काढत आहे. व्यवस्थित सगळे काने कोपरे काढून झाल्यावरती आपण त्यावरती दाबटीप देऊन घेणार आहोत. तर हे बघा इथे मी काढले एका साईडचे, आता दुसऱ्या साईडचे काढून घेऊ आता आपण. तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने बोट घालायचंय वरच्या साईडने आणि खालून एका साईडने ते असं ओढून घ्यायचं आहे. अस्तरचाही कपडा वरती आला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे हा ब्लाऊज शिवताना आपल्याला खूप साऱ्या फिनिशिंगच्या टिप्स यूज करायच्या असतात. सावकाशच आपल्याला अशा पद्धतीचा गळा शिवून घ्यायचा असतो. तर हे बघा इथे आपल्या गळ्याचा शेप दिसत आहे. तर टिप मारल्यानंतर यावरती आणखीनच त्याचा लुक छान दिसून येणार आहे. तर हे बघा इथे मी टिप मारून घेणार आहे. तर दाब टिप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचं कापड वरती दिसणार नाही किंवा मग ब्लाऊज पीसचंही कापड वरच्या साईडने गोळा होणार नाही. तर हे बघा इथे मी अगोदर सेंटरवरती सुई ठेवून घेणार आहे आणि मग त्यानंतर अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. तर हे बघा मी कशा पद्धतीने करते ते तुम्ही लक्षपूर्वक बघा, त्यामुळे तुम्हालाही अशा पद्धतीने शिवणं सोपं जाईल. तर हे बघा व्यवस्थित कोपरे काढायचे आहेत आधी आणि मग त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा मी काढून घेतलं आहे, त्यावरती गोल टीप देऊन घेतलेली आहे. पुन्हा जिथे आपलं कोपरा आहे तिथे सुई ठेवायची आहे आणि त्यानंतर खालच्या कोपऱ्याला आपल्याला काढून त्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा हा गोलाकार शेप मी अशा पद्धतीने काढलाय. आता त्यावरती आपण टीप मारून घेणार आहोत. खालचं अस्तरही गोळा झालं नाही पाहिजे किंवा मग ते वरती दिसलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सावकाश टीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा टीप देताना काळजी घ्यायची आहे की ती एकदम कडेने आली पाहिजे. एक लाईन एवढी मार्जिन किंवा एकदम कडेने आली तरी ती सुंदरच दिसते. तर हे बघा जिथे कोपरा आहे तिथे सुई खाली ठेवायची आणि जिथे गोल शेप आहे तो अगोदर बाहेर काढायचा आणि मग त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आणि अस्तरचं कापड दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तरी ते हा ट्रान्सपरंट ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्हाला ते समजून येत नसेल तर तरीही तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण इथे अस्तरचं आणि नेटचं कापड सेमच आहे त्यामुळे एवढे व्यवस्थित कळून येत नाहीये. तर बघा अशा पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि खालच्या साईडनेही व्यवस्थित करायचंय, जिथे ब्लाऊज पीसचं कापड सुद्धा गोळा नाही झालं पाहिजेत. तर हे बघा अशा पद्धतीने खालूनही सरळ आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः एक लाईन एवढंच मार्जिन सफिशियंट आहे त्यासाठी, किंवा मग एकदम कडेने मारता आली तरी खूपच चांगलं आहे. तरी बघा मी एकदम कडेने टीप मारून घेत आहे आणि व्यवस्थित जिथे कोपरा आहे तिथे आपल्याला सुई ठेवायची आहे. ही टिप्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर बघा इथे मी सुई ठेवली आहे आणि आता तो गोल शेप काढून घेत आहे आणि व्यवस्थित तो गोल शेप काढल्यावर आपल्याला त्यावरती अशा पद्धतीने सावकाश टीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा इथे आपलं ब्लाऊजचं गळाचा शेप जो आहे तो खूपच असा क्रिटिकल आहे शिवण्यासाठी, त्यामुळे तिथे एकदम सावकाश टीप देऊन घ्यायची आहे. हा ब्लाऊजचा गळाचा शेप क्रिटिकल असला तरी दिसायला खूप छान दिसतो अंगावर घातल्यावरती, त्यामुळे थोडंसं मेहनत घ्यायला काय जाते आपलं. तरी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून जिथे कोपरा आहे तिथे सुई खाली ठेवायची आहे. पुढचा गोल गळा जो आहे तो बाहेर काढून त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने सावकाश टीप देऊन घ्यायची आहे आणि जिथे कोपरा आहे तिथे पुन्हा सुई खाली ठेवायची. पुन्हा जिथे गोल शेप आहे तो बाहेर काढायचा आणि मग त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने तो गोल शेप बाहेर काढायचा आणि त्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला टीप देऊन झाल्यावरती आपण
व्यवस्थित त्याला हे करणार आहोत लॉक। तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित तिथे टीप देऊन घ्यायची आहे, सावकाश एकदम टीप द्यायची आहे। व्यवस्थित शेप बाहेर काढायचा आहे, थोडासा वेळ गेला तरी काही हरकत नाही। तर हे बघा इथे मी गोल तो शेप काढून घेत आहे, कारण या शेपवरतीच आपल्या गळ्याचं पूर्ण लुक डिपेंड आहे। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि मग असं मध्ये घेऊन त्याचा एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे, किंवा मग तुम्हाला वाटलंच तर यावरती तुम्ही लेसही लावून देऊ शकता। तर इथे मी लेस नाही लावत आहे, लेस लावल्यावर आणखीनच सुंदर लुक येईल। तर हे बघा इथे माझा गळा स्टिच करून झालेला आहे। तर बघा व्यवस्थित आपण टीप देण्या अगोदर जसा शेप आला होता तसाच आपला शेप आलेला आहे, आणखीनच तो अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। तर हे बघा व्यवस्थित आपला शेप आलेला आहे। तर यानंतर आपण साइडने अस्तर आणि ब्लाउज पीसला जॉईन करून घेणार आहोत। तरी बघा लुक किती सुंदर दिसत आहे त्याचा, अजून तर वरचा गळा यायचा आहे, मग तर आणखीनच सुंदर दिसणार आहे। तर हे बघा त्याआधी आपण साइडने व्यवस्थित टीप मारून घेणार आहोत। तर इथे मी सरळच ठेवत आहे, कारण ते ट्रान्सपरंट ब्लाउज पीस आहे ना, त्यामुळे मग तो मला अस्तरचा भाग दिसत आहे। तर साधारणतः एक लाईन एवढी मार्जिन ठेवतच आपल्याला ती कडेची टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित ते लॉक होईल। तर हे बघा गळ्याचं लुक खूप सुंदर दिसत आहे। यानंतर आपण साइडने टीप मारून घेऊयात। तर तुम्हाला जर याच्यावरती लेस लावायची असेल तर तुम्ही ती नक्की लावू शकता, लेस लावल्याने खूपच तो सुंदर लुक दिसणार आहे गळ्याचा। तर हे बघा इथे आता मी साइडने टीप मारून घेणार आहे। तर त्याआधी आपल्याला व्यवस्थित ब्लाउज पीस आणि अस्तरला प्रेस करून घ्यायचं आहे आणि साइडने टीप मारून घ्यायची आहे। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने प्रेस करायचे, कुठे गोळा झालेला असेल तर एकदम असं साइडला घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने साधारण एक लाईन एवढं मार्जिन ठेवत किंवा मग 2 लाईन एवढी मार्जिन ठेवत आपल्याला ती साइडने लॉक करून घ्यायचं आहे। टीप देताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की ती सरळच यायला हवी। तर हे बघा अशा पद्धतीने टीप देऊन झाल्यावरती खालच्याही साइडने आपण टीप देऊन घेणार आहोत आणि नंतर मग याच्या साइडने आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित सरळ करत टीप देऊन घ्यायची आहे। ब्लाउजचा कपडा गोळा नाही झाला पाहिजे किंवा मग अस्तरच्या खाली पण टीप गेली नाही पाहिजे, व्यवस्थित अशा पद्धतीने ते लॉक करून घ्यायचं आहे। मोंढ्याच्या साइडने टीप देताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की तो मोंढ्याचा आकार आपला बदलला नाही पाहिजे। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचंय, टीप देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा दोरा कट करून घ्यायचा आहे। तर हे बघा यानंतर इकडच्याही मोंढ्याला व्यवस्थित प्रेस करून ब्लाउज पीसचा भाग असा व्यवस्थित बाहेर काढून, कारण तो गोळा झालेला असतो, तर तो अशा पद्धतीने करून आपल्याला ती टीप देऊन घ्यायची आहे। आणि यानंतर आता आपण वरच्या गळ्याचा शेप कट करून घेणार आहोत आणि त्यावरती टीप देऊन तो लॉक करून घेणार आहोत। तर हे बघा किती सुंदर लुक आलेला आहे आपला गळा कट केल्यावरती। तर बघा यावरती मी व्यवस्थित टीप देऊन ते लॉक करून घेत आहे आणि यानंतर आपण मग ते साइडचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत। तर हे बघा व्यवस्थित गोल शेपमध्येच आपल्याला ती टीप देऊन घ्यायची आहे। इथे पण टीप देताना एक लाईन एवढं मार्जिन ठेवून मी टीप देऊन घेतलेली आहे। यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेणार आहोत। तर हे बघा इथे शोल्डरला आपली टीप देऊन झालेली नाहीये, तर यानंतर आपण ती टीप देऊन घेऊयात। त्याआधी आपण हे एक्स्ट्राचं कट करून घेणार आहोत। तर हे बघा एक्स्ट्राचं कट करताना अस्तरचं कापड कट करायचं नाहीये, कारण अस्तरच्या कापडची कटिंग आपण परफेक्ट केलेली असते आणि ब्लाउज पीसची एक्स्ट्रा केलेली असते। तर त्यामुळे जे एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचं आहे तेच कट करायचं आहे, अस्तरच्याला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, किंवा मग कट करताना मोंढ्याचा शेप बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला। तर हे बघा इथे आपलं शोल्डरच्या साइडने टीप मारायची राहिलेली आहे, तर ती मारून घेऊयात आपण, जेणेकरून ते व्यवस्थित लॉक होईल। तर हे बघा व्यवस्थित मी ते 2 लाईन एवढी मार्जिन ठेवत टीप देऊन घेतलेली आहे दोन्ही साइडने आणि दोरा कट करून घेतलेला आहे। तर हे बघा इथे आपलं व्यवस्थित लुक आलेला आहे। यानंतर आपण गळपट्टी लावून घेणार आहोत। तर साधारणतः 1.5 इंच एवढी या मापाची ही पट्टी घेतलेली आहे, तर ती अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे। डबल फोल्ड करून 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत ती आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे आणि व्यवस्थित सारखंच मार्जिन पकडत ती आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचं लुक बिघडणार नाही। तर हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवत 2 लाईन एवढं मार्जिन पकडत व्यवस्थित ती गळ्यावरतीच पट्टी ठेवून मग ती स्टिच करून घ्यायची आहे।
तर बघा एकदम हळुवारपणे ते स्टिच करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित पकडायचं आहे, 2 लाईन एवढी मार्जिन ठेवायची आहे आणि व्यवस्थित सरळ टीप देऊन घ्यायची आहे। तर बघा मी कशा पद्धतीने टीप देऊन घेत आहे, एकदम अशाच पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे आणि मग जे एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपण कट करून घेणार आहोत। तर बघा इथे माझी टीप देऊन झालेली आहे आणि यानंतर मग मी ते एक्स्ट्राचं कापड कट करून घेते। हे बघा यानंतर आपण याला वरतून असं प्रेस करून मग ते खालच्या आतमध्ये दुमडून त्यावरती टीप देऊन घेणार आहोत। तर त्याआधी मी दुमडण्याआधी हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे थोड्या अंतरावरती कट्स देऊन घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने ती प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित। जिथे आपण टीप मारली होती तिथे थोडंसं खोलगट भाग तयार होतो, त्यावरती अशा पद्धतीने नखाने रफ करून घ्यायचं आहे आणि मग ती पट्टी आतमधल्या साईडने व्यवस्थित दुमडली जाते। तर बघा अशा पद्धतीने आतमध्ये व्यवस्थित दुमडून 1 लाईन एवढी मार्जिन ठेवत आपल्याला किंवा मग कडेनेच टीप मारून घ्यायची आहे। तर बघा इथे तुम्ही टीप देऊन झाल्यावर लेस लावू शकता, तरी इथे मी लावणार नाहीये। तर बघा अशा पद्धतीने 1 लाईन एवढी मार्जिन ठेवत व्यवस्थित टीप देऊन घेत आहे। तर बघा एकदम सावकाश घ्यायची आहे, तो अस्तरचा भाग वरती दिसणार नाही याची काळजी घेत, कारण त्यावरतीच आपली फिनिशिंग डिपेंड असते। तर बघा व्यवस्थित सावकाश अशा पद्धतीने आपल्याला ती टीप देऊन घ्यायची आहे। तरी बघा आपल्या गळ्याचा शेप खूप सुंदर दिसणार आहे, लेस लावल्यावर तर आणखीनच त्याला सुंदर लुक येणार आहे। तर हा बॉटनेकचा शेप तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा। तरी बघा इथे माझी टीप देऊन झालेली आहे। तर यानंतर आपण याच्या आतमधल्या साईडने याला हात शिलाई मारून घेणार आहोत, तर ते आपण शेवट करून घेणार आहोत। तर आतमधून तुम्हाला दाखवते मी। तर बघा इथे आपली टीप व्यवस्थित देऊन झालेली आहे, शेपही व्यवस्थित आलेला आहे। नंतर एक्स्ट्राचं कट करून घेते मी, ते दोन्ही साईडने थोडं राहिलं होतं ते, आणि मग यानंतर आपण खालच्या साईडने टक्स टाकून कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर त्याआधी हे बघा आतमधल्या साईडने कसं दिसतंय ते, तर यावरती आपण साईडने हात शिलाई मारून घेणार आहोत, जेणेकरून ती पट्टी वरच्या साईडने दुमडायला नको। तर हे बघा ते व्यवस्थित आकार आलेला आहे वरच्याही गळ्याचा आणि खालच्याही गळ्याचा। तर हे बघा यानंतर आपण खालच्या साईडने टक्स टाकून घेणार आहोत। तर इथे मी खालच्या साईडने लांबी त्याची 4.5 घेतलेली आहे आणि उंची 4ची घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने 4.5 बाय 4च्या दोन्ही साईडने मार्क करून पट्टीने ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर बघा इथे मी 4.5चा टक्स यामुळे घेतलेला आहे कारण की जर 4चा घेतला तर तो गळ्याच्या जवळ येईल आणि त्या गळ्याची फिनिशिंग पूर्णच बिघडेल। तर त्यामुळे मी इथे 4.5चा टक्स घेतलेला आहे लांबीचा। तर बघा इथे मी पट्टीच्या साईडने ती लाईन अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे, दोन्ही साईडने तशा पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर आपण त्यावरती टक्स टाकून घेणार आहोत। तर हे बघा टक्स टाकताना आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे सरळ एकदम, जेणेकरून कमरेच्या साईडने जास्त खालीवर होणार नाही। तर बघा व्यवस्थित खालच्या साईडने लॉक करायचे, साधारणतः अर्धा इंच एवढी मार्जिन घ्यायची आहे आणि वरती ती कमी करत तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे आणि डबल टिप देऊन ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। तर बघा इथे माझा पहिला टक्स टाकून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही साईडचा टक्स टाकून घेणार आहोत। तर त्याआधी हे बघा कमरेच्या साईडने व्यवस्थित ते सरळ आलेलं आहे। दुसऱ्याही साईड तसंच सेम पकडत आपल्याला तिथे टक्स टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित सरळ पकडत, जेणेकरून कमरेच्या साईडने आपलं खालीवर होणार नाही। तर हे बघा आधी प्रेस करून घ्यायचं आहे, मग अर्धा इंच एवढी मार्जिन घेत तिरकी टीप घेऊन ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे अर्धा इंच घ्यायचं, व्यवस्थित लॉक करायचं आणि वरच्या साईडने तिरकी टीप घेऊन ते डबल टीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ते लॉक करायचं आहे वरतीही आणि खालीही, जेणेकरून त्याची टीप निघणार नाही यासाठी आपण डबल टीप मारून घेणार आहोत। तर बघा इथे दुसऱ्याही साईडचं टक्स टाकून झालेला आहे। तर यानंतर आपण इथे कमरेच्या साईडने थोडंसं तिरकं झालेलं आहे, तर त्यावरती अगोदर आपण टीप देऊन मग ते एक्स्ट्राचं कट करून घेणार आहोत। तर बघा इथे मी टीप दिलेली आहे, साधारणतः 2 लाईन एवढं मार्जिन ते एक्स्ट्रा तिरकं झालं होतं, तर ते कट करून घेतलेलं आहे। दुसऱ्याही साईडने त्याच पद्धतीने केलेलं आहे। तर बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे आणि यानंतर आता आपण यावरती कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर ती साधारणतः मी 2 इंच एवढी घेतलेली आहे आणि हे बघा अगोदर 2 इंच एवढं मार्जिन पकडत त्यावरती आपण टीप घेणार आहोत। तर बघा व्यवस्थित 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि हे बघा टक्स जो आहे तो बाहेरच्या साईडने करायचा आहे दिलेला,
आणि व्यवस्थित सरळ ती टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून कमरेच्या साईडने ती सरळ पट्टी दिसेल. तर हे बघा, व्यवस्थित 2 लाईन एवढं मार्जिन पकडत सरळ टीप देऊन घ्यायची आहे. आणि हे बघा, ही टक्स जे आहे ते बाहेर साईडने घ्यायचं आहे आणि अशी पद्धतीने ती सरळ टीप देऊन घ्यायची आहे. यानंतर आपण ते व्यवस्थित अशा पद्धतीने सरळ करून त्यावरती प्रेस करून खालच्या साईडने एकदा दुमडून आणि परत पुन्हा दुमडून अशा पद्धतीने व्यवस्थित त्यावरती 2 लाईन एवढं मार्जिन ठेवतच आपल्याला त्यावरती सरळ टीप देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, इथे सरळ टीपच देऊन घ्यायची आहे, थोडीशी सुद्धा तिरकी नाही गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने 2 लाईन एवढं मार्जिन ठेवत मी कमरपट्टीला टीप देऊन घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने कमरपट्टी लावल्यावर आपल्याला त्यावरती हातशिलाई देण्याची गरज पडत नाही. तर बघा, आपला ब्लाऊजचा गळा रेडी झालेला आहे. तर याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. तर बघा, इथे गळा किती सुंदर दिसत आहे. तर यावरती तुम्ही लेस लावली तर तो आणखीनच अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.